fill in the blanks with the correct number. आता पहा इथं दिलेला क्वेश्चन काय 3 2 4 5 आहे. मग काय करायचं आपण पहा 3 into इथं दिलेला असा हे केलेलं आहे स्क्वेअर लिहिलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला हे फिल इन द ब्लँक्स म्हणून बनायचं आहे. पहा बरं 3 into मायनस पुन्हा काय इंटू 4 दिलेलं आहे. पहा आता इथं काय होणार हा पहा आता हे जे आहे दिलेलं डिटर्मिनंट आहे. इथं काय होणार बघा 3 into 5 क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार की नाही 3 into 5 मग इथं 3 into 5 मायनस इथं काय डॅश इंटू 4 म्हणजेच काय 2 into 4 3 5 चा 15 आणि 2 4 चा 8 ऑलरेडी दिलेला आहे. मग 15 मायनस 8 किती येतं 7 हे आलेलं आहे डिटर्मिनंट. बस अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं. आता इथं दुसरा एक क्वेश्चन दिलेला आहे फाइंड द व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग डिटर्मिनंट. इथं डिटर्मिनंट देणार आहोत ते आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. -1 7 2 4 दुसरा जो आहे 5 -7 3 0 आणि तिसरा जो आहे 7/3 5/3 3/2 आणि 1/2 हे तीन डिटर्मिनंट आपल्याला सॉल्व्ह करायचं डिटर्मिनंट फाइंड करायचं. पहा काय ना आपण पहिल्यांदा काय करणार कॅपिटल लेटर ना डिटर्मिनंट ना डिनोट करायचं. समजा a इक्वल टू काय ना -1 7 2 4. आता याचा करा क्रॉस मल्टिप्लिकेशन काय ना ब्रॅकेट मध्ये -1 into 4 आणि 7 into 2 -7 into 2 मग काय ना -1 into 4 -4 -7 2 जा 14 म्हणजे काय आलं -4 आणि -14 चे ऍडिशन काय येतं -18. तर दुसरा पण दिलेला पहा दुसरा काय दिलेला आहे समजा याला कोणत्या लेटरने डिनोट करू बी ने 5 3 -7 0 काय येणार त्याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन पहा 5 into 0 फर्स्ट ब्रॅकेट मध्ये काय करू आपण 5 into 0 क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि 3 into -7 5 0 चा 0 आणि मायनसला -3 7 चा 21 पण -21 आणि इथला मायनस ऑफ मायनस करता +21 येतो आन्सर. आता तिसरा जो आहे ते लिहून आपण तिसरा डिटर्मिनंट काय दिलेला आहे 7/3 7/3 5/3 आणि 3/2 1/2 3/2 1/2. आता हे डिटर्मिनंट जे आहे हे सॉल्व्ह करा. काय ना कोणत्या लेटरमध्ये सी ने 7/3 5/3 3/2 1/2 मग नेक्स्ट काय होईल याचा करा क्रॉस मल्टिप्लिकेशन काय होईल 7/3 into 1/2 minus 5/3 into 3/2 मग आता याचं काय जे फ्रॅक्शनचं मल्टिप्लिकेशन काय होणार न्यूमरेटर सोबत डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटर सोबत 7 1 जा 7 3 2 जा 6 7/6 minus 5 3 जा 15 3 2 जा 6. मग आता इथं काय झालं लाईट फ्रॅक्शन झालं डिनॉमिनेटर सेम झाला म्हणजे काय होणार एक डिनॉमिनेटर डिनॉमिनेटरला 6 आणि 7 - 15 काय ना 15 मध्ये 7 गेले 8 आणि जो बिग नंबर आहे त्याचा साइन -8 याचा सिम्पलेस्ट फॉर्म करा काय ना तो 3 जा 6 2 4 जा 8 म्हणजे -4/3. हे अशा प्रकारे डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचं. डिटर्मिनंट सॉल्व्ह करताना आपल्याला कॅपिटल लेटरने डिनोट करणं महत्वाचं आहे. बरं हे लक्षात घ्या. इथं आता डायरेक्ट दिलेला म्हणून कर्सर समोर पण इथं आपल्याला मेन्शन करायचं काय की कॅपिटल लेटरने डिनोट करायचं. बरं कॅपिटल लेटर ए कॅपिटल लेटर बी कॅपिटल लेटर सी आपल्या मनावर आहे पण ते कॅपिटल लेटरचा यूज करायचा. आता क्वेश्चन काय जे आहे
ते सॉल्व करतो. क्वेश्चन थर्ड, solve the following simultaneous equation by Cramer's rule. पहिला पहा बरं, कोणता आहे दिला? 3x minus 4y equal to 10. 3x minus 4y equal to 10. आणि त्याच्यातला दुसरा इक्वेशन काय दिलेला आहे? 4x plus 3y equal to 5. हे घेतो परत.